नमस्कार. गुढीपाडव्याच्या सर्वांना आनंदमयी शुभेच्छा. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा सण असून मराठी नववर्षाचे स्वागत करणारा हा सण महाराष्ट्रात सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी महाराष्ट्रात सर्व कुटुंबांमध्ये हा सण अतिशय आनंदाने साजरा केला जातो. निसर्गातील नवचैतन्य, आनंद हा या सणाचा मुख्य उद्देश आहे. तर आपणा सर्वांना या निमित्ताने, गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही चोखा मेळांचा, ही माझी छोटी बहीण संध्या आहे, संध्याचा आवाज अतिशय गोड आहे आणि आम्ही असं ठरवलं की आज या गुढीपाडव्याच्या सणानिमित्तानं संत चोखा मेळा यांचा अतिशय गोड असा अभंग आपणा सर्वांसमोर सादर करूया. तर चला, आपणही या अभंगाचा आनंद नक्कीच घ्याल. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची, वाट हे चालावी पंढरीची, पंढरीचा हाट कौलांची पेठ, पंढरीचा हाट कौलांची पेठ, मिळाले चतुष्ट वारकरी, मिळाले चतुष्ट वारकरी, पताकांचे भार मिळाले अपार, पताकांचे भार मिळाले अपार, होतो जय जयकार भीमा तीरी, होतो जय जयकार भीमा तीरी, हरिनाम गरजता भय नाही चिंता, हरिनाम गरजता भय नाही चिंता, ऐसे बोले गीता भागवत, ऐसे बोले गीता भागवत, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, 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 दवंडी पिते भावे चोखा मेळा, दवंडी पिते भावे चोखा मेळा, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. तर पहा बरं का, सर्वांनी टाळी वाजवायची, गुढी उभारायची आणि मनामध्ये पंढरीच्या वाटेवर सतत चालत राहायचंय आणि आपल्या विठू माऊलीला गळा भेट घेत राहायचंय. भक्तीचा हा आनंद सर्वांनी घेत राहायचा आहे. आजपासून आपण सर्वजण आपल्या या मराठी नववर्षाला सुरुवात करूया आणि आपलं जीवन भक्तिमय, आनंदीमय बनवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.